पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात गावाकडच्या बातम्या। राज्यातल्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे वातावरणात गारठा वाढलाय। विदर्भ, मराठवाडा, खानदेशात थंडीची लाट असून मुंबईतील तापमानात सुद्धा मोठी घट झाली आहे। गोंदियामध्ये थंडीचा जोर अद्यापही कायम असून तापमानाचा पारा 7 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय। गोंदियामध्ये पुढचे 2 दिवस थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। थंडीपासून बचावासाठी लोक शेकोटीचा आधार घेताना दिसतात। नाशिकमध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढलाय। निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्षासह कांदा आणि डाळिंब पिकावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। द्राक्षांना तडे जाऊ नयेत म्हणून द्राक्ष बागांमध्ये शेकोटी पेटवली जाते। औरंगाबादमध्ये कडाक्याची थंडी पडली असून तापमानाचा पारा तब्बल 4 अंशांनी घसरलाय। शनिवारी औरंगाबादमध्ये 9.4 अंश तापमानाची नोंद झाली। मात्र हेच तापमान आता 5.4 अंशांवरती पोहोचलंय, त्यामुळे लोक शेकोट्या पेटवतायत। गेल्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडते। रात्री हुडहुडी भरवणारी थंडी आणि सकाळी सकाळी दाट धुक्याची चादर दिसते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शेतकरी आप्पा कदम यांच्या शेतातून दाट धुक्याचं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद झालंय। राज्यभरात सातत्यानं बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावरांमध्ये तोंडखुरी आणि पायखुरी असे विषाणूजन्य आजार पसरत आहेत। त्यामुळे जनावरांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतंय आणि याचा दूध उत्पादनावरती परिणाम होण्याची भीती आहे। पुण्यात 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। संध्याकाळी 6 वाजता स्पर्धा सुरू होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित राहणार आहेत। एसटी महामंडळानं सुरू केलेल्या नागपूर ते शिर्डी या नॉनस्टॉप बस सेवेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 7,32,960 रुपयांचं उत्पन्न या बस सेवेतून महामंडळाला मिळालंय। 17 डिसेंबरपासून एसटी महामंडळाच्या नागपूर ते शिर्डी बस सेवेला सुरुवात झाली। सीबीएसई शाळांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्राप्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे। तसंच युडाएस प्रणालीमध्ये माहिती न जुळणाऱ्या राज्यातील 666 सीबीएसई शाळांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली। शाळांना बनावट प्रमाणपत्र देणारी एक टोळी असल्याचं चौकशीतून समोर आलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक होणार आहे। पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावरती बैठकीत विचारमंथन होईल। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच के पाटील यांच्यासोबतच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। 16 आमदार अपात्र झाल्यास शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असं भाकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं। न्यायालयानं घटनेच्या आधारावरती जर निकाल दिला तर सरकारमधील 16 आमदार अपात्र होतील असं ते म्हणाले। भाजपचे नेते गिरीश महाजनांचा आमदार राजन साळवींनी समाचार घेतला। शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप मोठी झाली, त्यामुळे महाजनांना बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेवरती बोलण्याचा अधिकार नाही असं राजन साळवींनी म्हटलं। गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण प्रकरणी नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष शिवशंकरलाल शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। सत्र न्यायालयानं जामीन रद्द केल्यावरती शर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। एक मोठी बातमी आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या न्यायालयामध्ये कालपासून ई फायलिंग प्रणाली राबवली जाते। त्यानुसार जिल्ह्यातील 47 न्यायालयांचं कामकाज पेपरलेस होणार आहे। सर्वोच्च न्यायालय, ई कमिटी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एकत्रित प्रयत्नातून ही ई फायलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आणि न्यायालयामध्ये ई फायलिंग करणारा उस्मानाबाद जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय। राज्यातील या पहिल्या न्यायालयीन ई सेवा सुविधा योजनेचं उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या।
सोलापूर महानगरपालिकेतील कर आकारणीमध्ये करवाढ केल्यामुळे माजी नगरसेवक UN बेरिया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केलंय. जाचक करवाढ रद्द करावी, पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या. साताऱ्यातील कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सातारा पंढरपूर रस्त्याचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी कोरेगावात रास्ता रोको करण्यात आला. नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीचं काम अद्यापही झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय. भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 305 ग्रामपंचायतींमध्ये आजपासून उपसरपंच पदाच्या निवडणुकीला सुरुवात होते. ही निवडणूक 10 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत 3 टप्प्यात होईल. त्यामुळे उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. औरंगाबाद शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींच्या माहितीचे QR कोड तयार करण्याचे निर्देश औरंगाबाद महापालिका आयुक्तांनी दिलेत. आता QR कोड स्कॅन केल्यावर त्या वास्तूची माहिती पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. जळगावातील तरसोद आणि पद्मालय गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर समितीनं भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. अंगारकी चतुर्थी निमित्तानं जालन्यातील राजूरमध्ये गणेश भक्तांनी दर्शनासाठी अलोट करत गर्दी केली आणि राज्यभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेतली जाते. एसटी बसेसमधील प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावरती एसटी महामंडळानं आता भर द्यायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तिथे सफाई कर्मचारी कंत्राट पद्धतीनं ठेवून स्वच्छता केली जाणार आहे. बस स्थानकं स्वच्छ ठेवणं, स्वच्छतागृह सुव्यवस्थित ठेवण्याकडे लक्ष दिलं जाईल. शिरूरमध्ये ढगाळ हवामानामुळे ज्वारीवरती चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याचा परिणाम उत्पन्नावरती होण्याची शक्यता असल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गोंदियामध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 9 दुकानांवरती गोंदिया पोलिसांनी कारवाई केली आणि या कारवाईत 76,680 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय. तसंच या मांजा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे शहरातील रेल्वे राष्ट्रवादी भवनाजवळ एका वृद्ध व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. याआधी देखील या व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तणावामुळे या व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. शहापूरच्या दहीगावचे पोलीस पाटील शशिकांत दुभेळे यांना त्यांच्या जावयानं भर रस्त्यावरती लोखंडी पाईपनं मारहाण केली आणि या प्रकरणी जावयावरती शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील पळसखेडा इथे एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली. प्रेमसंबंधात होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यानं महिलेच्या घरातच गळफास घेतला. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय. औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी इथल्या विवाहितेनं कंपनीतल्या सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. निकिता वाघमारेनं विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आणि या प्रकरणी कंपनीचा सुपरवायझर इस्माईल पठाण विरोधात गुन्हा दाखल झालाय. मावळच्या पुसाने गावातील क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून 6 जणांनी एका तरुणाला स्टंप आणि बॅटनं मारहाण केली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. कल्याणच्या गौरीपाडा भागातील सुंदर रेसिडेन्सीमध्ये 7 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं खळबळ माजली. प्रणव भोसले असं मुलाचं नाव आहे आणि पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदियाच्या गोरेगाव शहरातील ठाणा रोड चौकामध्ये पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एका कारमधून दारूच्या 6 पेट्या जप्त केल्यात. या कारवाईत कार चालकाला अटक करण्यात आली असून 2,22,000चा मुद्देमाल जप्त केलाय. नंदुरबार शहरातील प्रसिद्ध अशा दंडपाणेश्वर मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली
आणि इथे मंदिरातील चांदीचे 2 किलोची आभूषणं आणि दानपेटीतील माल चोरट्यांनी लंपास केलाय. रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. इंदापूर जवळ एका कारला भीषण आग लागली होती आणि सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. बावळच्या चांदखेड येथील संत रामजी बाबा यांच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि या उत्सवाला 300 वर्षांची परंपरा असून ढोल ताशांच्या गजरात आकर्षक विद्युत रोषणाईत भंडाऱ्याची उधळण करत हा उत्सव साजरा केला जातो. या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरामध्ये एका 6 वर्षीय मुलावरती भटक्या कुत्र्यानं हल्ला केला. यात या मुलाला गंभीर दुखापत झाली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. नांदेडमध्ये गेल्या 8 दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवरती कीड रोगाचा प्रादुर्भाव होतोय. त्याचसोबत मर रोगाचा फैलाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. रायगडच्या मुरुडमधील काशीद बीचवर 5 जण बुडल्याची घटना घडली. यापैकी 2 जण बेपत्ता आहेत. 3 जणांना वाचवण्यात आलं असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. हे सर्व 5ही जण औरंगाबादहून आले होते. सोसायटीची भिंत जाहिरातींसाठी बेकायदेशीररित्या रंगवलेल्या पुणे महानगरपालिकेला कोथरूडमधल्या एका सोसायटीनं चांगलाच धडा शिकवला. भिंत खराब केल्याचा ठपका ठेवत पालिकेला 16 लाख रुपयांचं बिल पाठवण्यात आलं. त्यामुळे नरमलेल्या महापालिकेनं चूक कबूल करत भिंत पूर्ववत करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं. आणखी अशाच काही बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नागपुरातील वीज वितरण क्षेत्राच्या खाजगीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या. टोरेंट पॉवर लिमिटेडनं वितरण परवाना मंजूर करण्यासाठी अर्ज केला. या अर्जावर सूचना आणि हरकती मागवण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सध्या संत्र्याच्या आंबिया बहार फुटीचा काळ आहे. परंतु मागील 8-10 दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. कारण वाढत्या थंडीत संत्रा लागलेला संत्रा बहार गळून पडतो आहे. परभणी जिल्ह्यातील बदलत्या हवामानाचा रब्बी पिकावर परिणाम होतोय. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतकरी औषध फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न करतायत. ढगाळ वातावरण आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाडचा पारा घसरून थेट 5 अंशांवर आला आहे. त्यामुळे थंडीचा सामना करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोटीचा आधार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. बाजारभाव कमी मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी उत्पादन खर्च देखील निघणार नाही अशी चिंता धुळ्यातील शेतकरी व्यक्त करतायत. लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे. रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लातूर शहरात भर चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीक विमा लवकर मिळावा अशी मागणी करण्यात आली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी करण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव गावातील दारूचं दुकान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं बंद झालं होतं. परंतु राज्य उत्पादन शुल्क आयुक्ताच्या फेर आदेशानं दारूचं दुकान पुन्हा उघडण्यात आलं. त्यामुळे गावातील दारूचं दुकान कायमस्वरूपी बंद करावं अशी करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. नायगाव मधील महिला आजूबाजूच्या गावात जाऊन जनजागृती करत लोकवर्गणी गोळा करत आहेत. रील्स स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांनी धुडगूस घातला. पुण्याच्या शिरूरमधील कवठे येमाईमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित तरुण वर्ग बेभान झाला, थिरकताना दिसला. स्टेजवर जाण्यासाठी तरुणांमध्ये जडण सुरू होती.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या पाडळमध्ये बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान सुतारनाल तोफा सापडल्या आहेत। या तोफा जवळपास 350 वर्ष जुन्या आहेत असा अंदाज वर्तवला जातोय। 4 ते 5 फूट लांबीच्या 10 तोफा धातूच्या आहेत आणि एक तोफ पितळी असल्याची माहिती समोर येते। नागपुरातील पोलीस स्टेशनच्या आवारात विनयभंगाच्या आरोपीची धुलाई करण्यात आली। आरोपीवर गुन्हा दाखल करून 3 आठवड्यांपासून अटक न केल्यानं नागरिकांनी आरोपीला चोप दिला। या आरोपीच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। माओवाद्यांच्या हिंसक कारवायांनी चर्चेत असलेल्या गडचिरोलीत बदली होण्याची शिक्षा मानली जाते। मात्र तरीही इथल्या पोलीस भरतीच्या 510 जागांसाठी थोडके नव्हे तर 25,000 तरुण तरुणी दाखल झाले। हा आकडा म्हणजे माओवादी मोहिमेचं यश मानलं जात आहे। लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं शेतकऱ्याच्या मुलानं कन्नड सोयगावचे आमदार उदयसिंग राजपूत यांना फोन केला आणि आपली कैफियत ऐकवली। 8 ते 9 एकर जमीन असूनही शेतकरी असल्यानं लग्नाला मुलगी मिळत नाही, तरी आमदारांनी कन्नड भागात लग्नासाठी मुलगी शोधावी अशी विनंती करण्यात आली। कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला। संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून शशिकला पवार या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या होत्या, मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। बीडमधील रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बातमी गडचिरोलीतली पाहणार आहोत। तिथे 10 पेक्षा जास्त जणांचा बळी घेणाऱ्या T6 या वाघिणीला आणि तिच्या बछड्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या वाघिणीला पकडण्यासाठी शूटरसह 100 जणांचं पथक तैनात करण्यात आलंय। तसंच 50 पेक्षा जास्त कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेत। वडसा आणि गडचिरोली वनविभागाच्या सीमेवरच्या जंगलामध्ये जाऊन नेमकी मोहीम कशी सुरू आहे याचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। या जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या नव्हती, मात्र गेल्या 3 वर्षात वाघांची संख्या वाढली आहे। कारण लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेल, ब्रह्मपुरी वनक्षेत्र, त्या ठिकाणून वाघ मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहे। त्यामुळे वाघांचे हल्ले सुरू झाले, नागरिक भयभीत आहेत। आता या वाघांना पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे। वाघिणीला पकडण्याची, जेरबंद करण्याची मोहीम सुरू झाली आहे। 4 बछडे तिच्यासोबत आढळल्याने ती मोहीम काही काळ बंद होती। आता ती मोहीम परत सुरू झालेली आहे। कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी 50 पेक्षा जास्त कॅमेरा ट्रॅप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कॅमेरा ट्रॅप असेल त्यासोबतच वन विभागाचं जे पथक आहे ते पथक 100 जणांचं पथक पूर्ण रोज 20 किलोमीटरपर्यंत जंगल पालथं घालत आहे। ताडोबामधील डॉक्टर रविकांत खोबरागडे यांच्या नेतृत्वातलं हे पथक आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मी सध्या पथकासोबत आता यांची या ठिकाणी चर्चा सुरू आहे। हे सगळे पूर्ण आता कोणत्या भागात जायला पाहिजे त्या संदर्भात चर्चा करत आहेत। यामध्ये 3 महिला वनरक्षक सुद्धा आहेत। कशा पद्धतीनं वाघिणीला या जेरबंद करण्याची ही मोहीम सुरू आहे। रोज कसा तुमचा प्रवास असतो? टास्क आहे। आज 4 दिवसापासून आम्ही इथे काम करतोय। इथे जवळपास टीम जे बनवलेले आहे ते पहिली टीम आहे अवेअरनेस टीम, जी गावामध्ये प्रत्येक गावात त्या लोकांना जनजागृती करून वन्य प्राण्याबद्दल अवेअरनेस, त्यांच्याबद्दलचं रोष जो आहे, कारण संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये थोडंसं आपल्याला त्याला काम को-एक्झिस्टन्स हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आम्हाला लोकांना समजावून सांगणं ते पण फार गरजेचं आहे। आणि दुसरी टीम आहे आमच्याकडे, आता आपण बोललो तर 70 ते 80 कॅमेरे एका गडचिरोली डिव्हिजनमध्ये आहेत। अजून तसंच वडसा डिव्हिजनमध्ये पण हिचा वावर असल्यामुळे तिथे पण 70-80 कॅमेरे तिथे पण लावलेले आहेत। या वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे। आता यामध्ये वन विभागाला किंवा या पथकाला कधी यश मिळतं हे पाहावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत। पुढची बातमी हिंगोली ते परभणी महामार्गावरती चंद्रपूरहून आंबेजोगाईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला। आज सकाळी 5:15च्या सुमारास आडगाव रंजे गावाजवळ ही दुर्घटना घडली। बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। या अपघातामध्ये बसमधील 4 ते 5 प्रवासी जखमी झाले असून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले।
यानंतर आणखी एक मोठी बातमी येते ती पाहूयात. नेमकी बातमी काय आहे तर मॉस्को गोवा फ्लाईटमध्ये बॉम्बची अफवा पसरली आणि गोवा एटीसीला या बॉम्बचा मेल आलेला होता आणि त्यावरून या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. एक मेल आला गोवा एटीसीला आणि ज्यामध्ये विमानामध्ये बॉम्ब बसल्याची माहिती देण्यात आली होती आणि या नंतर विमानाचं तत्काळ जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि सध्या तपास सुरू आहे. मात्र ही बॉम्बची अफवा असल्याचं निष्पन्न झालंय. मॉस्को ते गोवा अशी ही फ्लाईट होती आणि यामध्ये बॉम्ब असल्याचा मेल प्राप्त झाला आणि त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग या विमानाचं जामनगरमध्ये करण्यात आलं आणि तपासणी करण्यात आली. यानंतर एक मोठी बातमी मुंबईतून आहे. मॅनहोलचं झाकण चोरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जुहू परिसरामध्ये चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. आरोपींनी रिक्षामधून पळ काढलाय. या चोरट्यांनी काय प्रयत्न केलाय तर मॅनहोलचं झाकण चोरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतल्या जुहू परिसरामध्ये चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि आरोपींनी रिक्षातून पळ काढलेला आहे. हे सगळे चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत आणि त्यांनी मॅनहोलचं झाकण चोरण्याचा प्रयत्न केला. हे दोघे जण मॅनहोलचं झाकण काढत असल्याचं